वरती आता स्ट्रायकिंग एंड वरती तुम्ही पाहू शकता तुमच्या ऑन स्क्रीन वरती अमोल दरेकर पलसदरी मधील एक बराचसा मोठं नाव, क्रिकेटचा बराचसा अनुभव त्याच्याकडे. समोर जर पाहायला गेलं पलसदरी ठाकूरवाडी संघाचा कैलास उघडा राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करेल. हा बॉल कट केला, हलक्या हाताने कट केले, पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात असेल, कोणतीच चुकी करणार नाहीये. हलक्या हाताने ड्राईव्ह केलेल्या या बॉलला एक धाव पूर्ण केली जाते. शांत आणि संयमी खेळ या दोन्ही फलंदाजादरम्यान. या एका सिंगलच्या साह्याने 8 धावा एकूण धाव फलकावरती. अमोलला सुद्धा माहिती आहे अनिलच्या बॅट मधून धावा येत आहेत, त्याला स्ट्राईक वरती ठेवणं किती महत्वाचं ठरू शकते या मॅच मध्ये. हा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकले, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे प्रोटेक्शन तैनात असेल, तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा मानस नसेल दोन्ही फलंदाजांना, त्यांना सुद्धा माहिती आहे नागेश उघडा तिथे तैनात आहे. फेकी अचूक झाली तर विकेट इथे लवकरच तुम्हाला माघारी परतावी लागू शकते. त्यामुळे दोन्ही फलंदाज संयमी खेळ करताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या एका धावेच्या साह्याने एकूण धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या बिनबाद 9. हा बॉल पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल होता, क्षेत्ररक्षक तैनात आहे, फेकी अचूक झाली आहे का? तत्पूर्वी फलंदाज सहज धाव पूर्ण करतोय. षटक क्रमांक 1 इथे समाप्त झाले. पंच दादू दरेकर आमच्याकडे वळत आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली होती बिनबाद 10. यापुढील होणारी मॅच असेल शिवाज्ञ 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये डीवाय वॉरियर्स. शिवाज्ञ 11 संघ, आपण जर माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला एकत्रित व्हायचे. यानंतर लगेचच आपली मॅच असेल. ऑनगोईंग मॅच अगदी आपण पाहताय ऑफिशियल्सच्या भूमिकेमध्ये, पंचांच्या ऑफिशियल पंच मेन पंचांच्या भूमिकेमध्ये दादूजी दरेकर असतील आणि लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी आपण पाहताय मेहरजी निगुडकर. क्रिकेटचा बराचसा अनुभव या दोनही पंचांकडे आहे आणि तेच ते साध्य करताना या उन्हाच्या तडाख्यामध्ये अगदी त्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहताय. त्याचबरोबर आमच्या टेक्निकल रूममध्ये स्वतः स्टार टेनिस वर्ल्डचे प्रोप्रायटर टिंकूजी लोबी इथे उपस्थित आहेत. स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून ही संपूर्ण शृंखला अगदी यूट्यूबवरती प्रक्षेपित केली जाते. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने खूप खूप आभार. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या 10 बिनबाद 10 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. नेक्स्ट बॉलर अगदी आपण पाहताय पिटूचं दुसरं षटक घेऊन मार्गस्थ झालाय नागेश उघडा. स्ट्रायकिंग एंड वरती अमोल दरेकर असेल. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड मिड विकेटला, त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड कव्हर्सला लावण्यात आलाय. नागेशला माहिती आहे अमोल दरेकर कुठल्या प्रकारचे फटके खेचू शकतो या पिटूच्या षटकामध्ये. हा बॉल फुलटॉस बॉल होता, त्याला भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. अमोल दरेकरच्या बॅट मधून आलाय हा पहिला षटकार. असे चेंडू लॉलीपॉप बॉल्स टाकणे तुमच्याकडून अपेक्षित नाहीये जेव्हा तुम्ही अशा लीग स्टेशनच्या मॅचेस खेळत असतात, जिथे दुपारच्या सत्रामध्ये जिथे तुमच्या समोर अमोल दरेकर सारखा एक हार्ड हिटर फलंदाज ज्याच्याकडे क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे. ते पुन्हा एकदा स्लोवर बॉल परंतु तितकाच चांगला फटका. पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधून काढण्याचा प्रयत्न, तत्पूर्वी एक धाव सहज पूर्ण केली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. अगदी ऑफ साईडला जर विचार केला ना हुडफील्ड स्लो आहे, त्यामुळे तिथे एकच धाव सहज पूर्ण केली गेली आहे. या एका धावेच्या साह्याने बिनबाद 17 अशी एकूण धाव संख्या धाव फलकावरती. आता अनिलसाठी पुन्हा एकदा धाव जर आपण पाहायला गेलं क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आखण्यात आली आहे. इथे ऑन साईडला फटका खेचायचा होता, शरीराचा वेध घेतलाय, रनआउटची संधी निर्माण झाली आहे. पंचांकडे दाद आणि पंचांनी ही दाद उचलून धरली आहे. फलंदाज अनिल इथून होईल बाद रनआउटच्या स्वरूपात. अगदी आपण पाहताय व्यासपीठावरती सन्माननीय महेंद्रजी निगुडकर साहेब असतील, त्याचबरोबर किशोरजी दरेकर असतील, त्याचबरोबर शौर्य फॉर्म संघाचे पुरस्कर्ते विशालजी निगुडकर सुद्धा आपल्या समोर तिथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या वतीने सहर्ष असं स्वागत.
धावजी त्याचबरोबर अगदी हा अप्रतिम फटका अमोलच्या बॅट मधला रिव्हर्सचा अटेम्प्ट इथे पाहत आहे तो रिव्हर्स झालाय सक्सेसफुल आणि चेंडू आलाय सीमा रेषा पार अमोल दरेकरच्या बॅट मधला हा पहिला चौकार या चौकाराच्या साह्याने एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 21 अंकांवरती पुनश्च एकदा कव्हर्सच्या वरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय तत्पूर्वी एक धाव सहज पूर्ण गेली आहे बबलूने तिथे अमोलला थांबवलंय या एका धावेवरती समाधान या एका धावेच्या साह्याने 22 धावा धाव फलकावरती अगदी आपण पाहताय व्यासपीठावरती धावजी होला सुद्धा तिथे विराजमान आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष असं स्वागत अगदी आपण पाहताय बरेचसे ज्येष्ठ नागरिक पलसदरी ठाकूरवाडी संघात पलसदरी ठाकूरवाडी विभागातील ते सुद्धा या स्पर्धेचा अगदी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा या पलसदरी प्रीमियर लीग मध्ये आपल्याच्या या लीग मध्ये मी आदित्य सुर्वे तुमचं या लीग मध्ये सहर्ष असं स्वागत करतोय इथे हा फटका अप्रतिम आहे परंतु काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली जज करतोय भगवान होला करणार नाहीये चुकी झटका क्रमांक 2 इथे बसलाय आणि 2 षटकांचा वाजवी खेळ सुद्धा समाप्त झालाय आणि धाव फलकावरती एकूण धावा आहेत 2 बाद 22 22 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय येणारे चेंडू असतील 18 आणि 36 धावांची गरज असेल 18 चेंडू 36 धावा अगदी या मॅचचा विचार केला आजच्या या मॅचेस मधील हा मॅचेस मधील सर्वाधिक टफ मॅच म्हटलं तरी काही हरकत नाही आहे अभिजित ब्रदर्स आणि त्यांच्या शौर्य फार्म आणि डिवाय वॉरियर्स या ग्रुप मधील सर्वाधिक टफ मॅच तुमच्या भेटीला आली आहे 58 धावांचा चेस इथे चालू आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 36 धावा बनवायचे आहेत 12 मध्ये 22 तर बनवल्या गेल्यात 18 मध्ये 36 कशा बनवल्या जाणार पाहणं गरजेचं असेल त्यासाठी तिसरं षटक घेऊन वैयक्तिक दुसरं षटक घेऊन इथे मार्गस्थ झालाय कैलास उघडा समोर जर पाहायला गेला मॅन इन फॉर्म शौर्य फार्म संघाचा कर्णधार अमोल दरेकरला ऑन स्क्रीन तुम्ही तिथे पाहू शकता आता 30 यार्ड सर्कल बाहेर जर विचार केला 5 क्षेत्ररक्षक तैनात असतील क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला बॅकवर्ड थर्डमॅन बॅकवर्ड कव्हर तिथे पाहत आहे लॉंग ऑन लॉंग ऑफ त्याचबरोबर एक मिड विकेट मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय इथे हा फटका ऑन साइडला खेचायचा होता निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता अतिशय वेगवान बॉल होता कैलासच्या माध्यमातून ज्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे कैलास उघडाकडून तीच गोलंदाजी इथे करताना दिसतोय झाली ह्या निर्धाव चेंडूची सांगता येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू तुमचं समीकरण इथे बदलवताना दिसेल आता जर विचार केला येणारे चेंडू असतील 17 आणि 36 धावा इथे बनवायचे आहेत क्रिकेट जर पाहायला गेलं ना सरड्यासारखा असतो कधी रंग बदलेल सांगता येत नाही इथे हाफ ट्रॅकर बॉल होता पुल केला या बॉलला चेंडू चाललाय कऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून आलाय हा दर्जेदार चौकार या चौकारच्या साह्याने एकूण धाव फलक जाऊन पोहोचले 26 या अंकांवरती आता समीकरण बदलले येणारे चेंडू असतील 15
येणारे चेंडू असतील 16 16 16 दोनच बॉल झालेत. 16 चेंडू 32 धावांची गरज असेल इथून हा सामना जिंकण्यासाठी. इथे फटका खेचायचा होता. कव्हर्सच्या डोक्यावरून हा फटका मारण्याचा प्रयत्न चालू होता. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आता समीकरण बदलेल. 15 चेंडू 32 धावा. यापुढील होणारी मॅच असेल डीवाय वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवाज्ञ 11. तर मी शिवाज्ञ 11 संघाचे पुरस्कर्ते ते मला विनंती करतायत की त्यांचा संपूर्ण संघ, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन एकत्रित व्हायचंय. आपले संघ मालक आपली वाट पाहतात. ते पुन्हा एकदा ब्लॉकल मध्ये टाकलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ड्रायव्हल केला जातोय. आउटफील्ड स्लो आहे. तत्पूर्वी एकदा पूर्ण केली जाते. डेंजर एंड कडे थ्रो. फलंदाज सागर पवार झाला इथे बाद. दुसरी धाव घेत असताना आता मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. येणारे चेंडू असतील 14 आणि 31 धावांची गरज असेल. येणारे चेंडू 14 31 धावांची गरज आहे. अजूनही जर विचार केला सलामीसाठी आलेला अमोल दरेकर स्ट्रायकिंग एंड वरती आहे. मॅच त्याला जिंकवणं इथून अपेक्षित असेल. संघाचे पुरस्कर्ते अगदी विशालजी निवडकर व्यासपीठावरून मॅच पाहत आहेत. इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट. पंचांकडे दाद मागितली जाते लेग बाईस साठी. अगदी अपीलचा इथे वापर केला जाते विपक्षी टीम कडून. डीवाय वॉरियर संघाकडून पंच ती दाद फेटाळतायत. आता समीकरण बदललंय. येणारे चेंडू असतील 13 आणि 31 धावांची गरज असेल. 13 चेंडू 31 धावा. ज्या षटकाची गरज होती डीवाय वॉरियर संघाला तो षटक इथं फेकताना दिसतोय कैलास उघडा. अगदी प्रामुख्याचा गोलंदाज आहे या टीमचा. इथे हा बॉल पुल केलाय. शॉर्ट आर्म पुल. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करताना दिसतोय. अगदी लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये षटक क्रमांक 1 इथे समाप्त झालाय. आलाय हा चौकार. या चौकाराच्या साह्याने एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली ती 31 वरती. ड्रिंक्स ब्रेक घेण्यात आलाय दोन्ही संघांकडून. आता समीकरण बदललं जात आहे. धाव संख्या पोहोचली ती 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 31 वरती. येणारे चेंडू असतील 12 आणि 27 धावांची गरज असेल. सामन्याला होतीये पुन्हा एकदा सुरुवात. ड्रिंक्स ब्रेक इथे संपलाय. योगेशला आता तुम्ही स्ट्रायकिंग एंड वरती पाहू शकताय. गोलंदाजी मार्क वरती पलसदरी गावचा हा खेळाडू सूरज उगवता सितारा. पलसदरी आदिवासी संघाचा हा खेळाडू सूरजला अगदी आपण ऑन स्क्रीन पाहताय.
इथे हा बॉल अगदी खोलात टाकलाय, चेंडू बॅटला ब्रश झाला असावा, निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आता समीकरण बदलेल. 11 चेंडू 27 धावा. येणारे चेंडू असतील 11-27 धावांची गरज असेल. मॅच मध्ये अगदी हिट मोमेंट्स इथे क्रिएट केले जात आहेत दोन्ही संघांकडून. 11 चेंडू आता 27 धावा इथे बनवायचे आहेत. यापुढील मॅच शिवाज्ञा 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये DY वॉरियर्स. तत्पूर्वी इथे एक धाव पूर्ण केली जाते. या एका धावेच्या साह्याने आता धाव फलक जाऊन पोहोचले 32. आता जर विचार केला 10 चेंडू आणि 30 धाव्यांची इथून 26 धाव्यांची इथून गरज असेल. तत्पूर्वी आपण बोलतोय की तत्पूर्वी या मॅचला भेट देण्यासाठी पलसदरी गावातील ग्रामस्थ श्री प्रतापजी सुर्वे, त्याचबरोबर प्रकाशजी सुर्वे, त्याचबरोबर विपुलजी नेवकर साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. आपलं सुद्धा या पलसदरी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष असे स्वागत. सूरज पुन्हा एकदा समोर आता अमोल दरेकर. अगदी लोबर फुल टॉस बॉल होता, त्याला फ्लिक केलाय, स्कूप केलाय या बॉलला. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आलाय हा दर्जेदार चौकार अमोल दरेकरच्या बॅट मधून. आता समीकरण बदलले गेले. अमोल दरेकरच्या बॅट मधून धावा येत आहेत. या बॅटला तुम्हाला थांबवावे लागेल. आता विकेट मिळवावी लागेल. 9 चेंडू 22 धावा. किती धावा शेवटच्या षटकामध्ये ठेवल्या जाणार, किती धावांचं लक्ष शेवटच्या ओव्हर मध्ये ठेवलं जाणार DY वॉरियर संघाच्या 4थ्या गोलंदाजाविरोधात. कशा प्रकारे रणनीती आखली जाणार सूरज कडून अमोल दरेकर समोर. तर पुन्हा एकदा खोलात टाकले यॉर्कर पद्धतीचा बॉल. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न कैलासच्या माध्यमातून केलेला, परंतु 2 धावा काही अडवू शकत नाहीये. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे चेंडू असतील 8 आणि 20 धावांची गरज असेल. 8 ला 20, 8 चेंडू 20 धावा. अजून जर विचार केला 2 चेंडूचा खेळ इथून बाकी असेल या षटकातील, किती धावा ठेवल्या जाणार शेवटच्या षटकामध्ये. इथे हा बॉल पुल केले. या बॉलला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आलाय हा दर्जेदार षटकार अमोल दरेकरच्या बॅट मधला. आता संपूर्णपणे समीकरण बदलले गेले. 7 चेंडू आणि 14 धाव्यांची इथून गरज असेल. चला व्हॉलेंटियर्स, चला ज्या कोणत्याही खेळाडूंची आज मॅच नसेल किंवा मॅच जरी असली तरी आपण जरा व्हॉलेंटियर्सच्या भूमिकेमध्ये राहायचे. आपल्याला मी वारंवार विनंती करतोय, आपल्याच मॅचेस कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची सर्व खेळाडूंनी प्रेक्षकांकडे सुद्धा जर बॉल आला तर त्यांनी ही विनंती करतोय की आपल्याकडे बॉल आला किंवा आपल्यापासून जर बॉल दिसत असेल तर आपण तिथे बॉल पूर्तता करायची आहे. आता समीकरण बदलले. 7 चेंडू 14 धाव्यांची गरज असेल. 7 चेंडू 14 धाव्यांची गरज आहे. सूरज वरती आता इथे प्रेशर बनवलं गेलंय अमोल दरेकरच्या माध्यमातून. या चेंडूवरती स्ट्राईक ठेवणार की षटकार मारणार, ते षटकार मारण्याचाच मानस होता. किती धावा इथे पूर्ण केल्या जाणार. नागेश तिथा असेल. दुसऱ्या धावेचा कॉल तर दिला अमोल दरेकरने. यष्टी रक्षक करणार नाहीये कोणती चुकी. षटक क्रमांक 4 इथे समाप्त झाले. 4 षटकांच्या वाजवी खेळानंतर इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल इथे आलाय. इट्स अ नो बॉल. ऑफिशियल्स तुम्ही भांडू शकत नाही यात.
इथे 9+1 अशा 2 धावा इथे मिळाल्यात। या 2 धावेच्या साहाय्याने जर विचार केला आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल, योग्य स्ट्रायकिंग एंड वरती असेल आणि तुम्ही आता इथे क्षेत्ररक्षण चेंज करू शकताय कारण की स्ट्राइक चेंज झाली आहे। परंतु समीकरण जर पाहायला गेलं 7 चेंडू 12 धाव्यांची आता इथून गरज असेल। येणारा बॉल असेल, उघडा डोळे पहा नीट कारण की पुढचा बॉल आहे फ्री हिट। 7 चेंडू 12 धावा, मॅच कुठे होती कुठे जाऊन पोहोचली आहे। 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना ही मॅच जाऊन पोहोचली आहे 7 चेंडू आणि 12 धावांवरती। इथे हा फटका खेचायचा होता, शरीराचा वेध घेतला या फ्री हिटच्या बॉलने। निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता। षटक क्रमांक 4 इथे झालाय समाप्त। स्लॉग ओव्हर घेऊन इथे येणार कोण? येणारे चेंडू असतील 6 आणि 12 धावा तुम्हाला इथे डिफेंड करायचे। समोर जर पाहायला गेलं सलामीसाठी आलेला सलामीवीर अगदी आपण तिथे पाहताय अमोल दरेकरला आणि अमोल दरेकरने इथे ड्रिंक्स ब्रेक मागवलाय। भगवान ओला गोलंदाजी मार्क वरती, कर्णधाराने विश्वास दाखवलाय भगवान वरती। 6 चेंडू 12 धावा डिफेंड करायचे। स्ट्रायकिंग एंड वरती जर फलंदाज पाहायला गेलं ना अमोल दरेकरला तुम्ही स्ट्रायकिंग एंड वरती पाहू शकताय। या चेंडूवरती आलाय षटकार। अमोल दरेकरने इरादे केले स्पष्ट। आता येणारे बॉल असतील 5 आणि 6 धाव्यांची गरज। इथे हा फटका